ओके. तर आता क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/a⁻x इंटू b⁻x dx. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बेस सेम असेल तर पॉवर आपण बेस वेगळा असेल असं बघा a⁻m b⁻m असेल तर आपण कसं लिहू शकतो ab⁻m लिहू शकतो ना. सो मी काय करतो इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 इथं लिहितो a इंटू b⁻x कारण पॉवर सेम. ठीक आहे. आता हे पण माहिती आपल्याला की 1/a⁻m असेल तर आपण कसं लिहू शकतो a⁻m. ठीक. मी ह्याला करतो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन हे ab⁻x आहे त्याला वरती घेतो जे ab⁻−x झालं dx. आता आपल्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय जर का a⁻x असेल तर याचं इंटिग्रेशन काय असते a⁻x log a. ठीक आहे. असं काहीतरी असतं एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं लॉग एला मल्टिप्लाय म्हणजे आपण खाली आहे जे लॉग ए आहे त्याला मल्टिप्लाय करतोय आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सी असते. जरा इथं ऑब्झर्व करा इथं वरती डोक्यावरती पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह एक्स. इथं आपलं काय आले इथं आपलं निगेटिव्ह आले. मी याला असं लिहू शकतोय का बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन a.b⁻1 आणि होल ब्रॅकेट x dx. आता माझा ह्यातला ए कोण झाला हा ए झाला पूर्ण दिसतंय हा ए झाला कारण ज्या एक्सच्या पॉवरच्या खाली जे असते ते ए असते. मग आता हे बिहेवियर बघून आन्सर लिहून टाका काय येणार बघा इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन काढतोय आपण बरोबर आहे. त्यामुळं काय होणार याचं a⁻x ला a⁻x ऍज इट इज. मग आपला a⁻x म्हणजे झिगझॅग केलेला रेडवाला ab⁻−1 ऍज इट इज ab⁻−1 ऍज इट इज. आणि आपण काय करणार या बेसचा डेरिव्हेटिव्ह एक्सच्या खाली जो आहे तो बेस इथं एक्सच्या खाली कोण आहे एक्सच्या खाली आतला भाग आहे त्याचा हे लॉग ऑफ a.b⁻−1. ओके. आणि पुढं काय असणार प्लस सी. एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा आहे जो 1 असतोय तो खाली मी केला नाहीये. ठीक आहे. ऍक्च्युली इंटिग्रेशन झाले सिम्प्लिफिकेशन बघा आता कसं असणार बघा आता a⁻m म्हणजेच काय 1/a⁻m. ठीक. म्हणजे मी ह्याला कन्सिडर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय लॉग ऑफ a⁻b काय असते b log ऑफ a. ठीक आहे. आय इज इक्वल टू या टर्मला मी असं करणार म्हणजे खाली घेऊन येणार बरोबर आहे. म्हणजे ते खाली आल्यावर काय झालं ab⁻1. ठीक आहे. आता इथं अजून कोण राहिले इथं हे जे आहे हे या रूल प्रमाणे काय खाली येणार. ठीक आहे. झालं मायनस लॉग ऑफ ab⁻ पाहिजे ना प्लस सी वरती काय नाही म्हणजे 1. आता आय इज इक्वल टू बघा इथे लिहितो मी 1 हे मायनस जे आहे हे इंटू असल्यामुळे सगळ्यात वरती लिहितो -1 इथं ab आणि इथे लिहितो लॉग ऑफ ab. ठीक. प्लस सी. तुम्ही हवं तर हे ab वरतीच ठेवू शकताय किंवा वरती ठेवून a⁻−1 b⁻−1 ठेवून लिहू शकताय. बघा मी सिम्प्लिफाय डिटेलमध्ये केले. ठीक आहे. तुम्हाला आन्सर हेच मिळणार आहे फक्त लई तर लई व्हेरिएशन काय असणार आहे काही ठिकाणी ए बी वरती असणार -1 काही ठिकाणी a⁻−1 b⁻−1 असणार काही ठिकाणी एक खाली असणार आहे. ठीक आहे. असं किंवा काही ठिकाणी नुसतं ए बी असणार म्हणजे तेच ते आरोप करून तेच म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आहे फक्त पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक.